त्यांनी त्याच्या हुद्द्याचा वापर करून गैरवापर नाही करायला पाहिजे. हुद्द्याचा गैरवापर आम्ही होणं दिला नाही. मी तिथे इंटरनेट चेक करण्यासाठी गेलो. स्वतःहून त्यांनी मला फोन केलेला इंटरनेट चेक करण्यासाठी. मी तिथे गेलो. ते बोलले की मला इंटरनेट व्यवस्थित भेटत नाही. त्यांचं इंटरनेट चेक केलं तर त्यांचा फ्लॅट मोठा असल्यामुळे त्यांना इंटरनेट तिथे भेटत नाही. त्यांनी त्यांचा जो भाव होता तेव्हा म्हणजे माझा व्हिडिओ वगैरे काढायला लागला ना, अंगावरती यायला लागला. अंगावरती आल्यानंतर मी त्यांना फक्त मागे पुश केलं तर तेवढ्यात मला मारहाण करण्यास चालू केले. त्यांना मारहाण करता करता मग माझा जो जोडीदार होता त्याला फोन करून बोलवण्यात आला आणि त्याला बोलवून त्याच्यावरसुद्धा मारहाण करण्यात आली. त्याच्या मारहाण करता करता त्याच्यावर म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये जबरदस्ती त्याच्या UPI टाकून त्याच्या अकाउंटमधून पैसे घेण्यात आले. आणि मग जे त्यांनी बोलवलेले जे माणसं होते ते पूर्णपणे मारले. पैसे त्यांनी का घेतले? जबरदस्ती पैसे असे घेतले की त्यांनी कनेक्शन देण्यासाठी जे पैसे पे केले होते कंपनीला ते त्याच्या अकाउंटमधनं पर्सनली जबरदस्ती घेत आहे. कारण त्या बेडरूममध्ये त्या नेटवर्क येत नाही म्हणून. हो. आणि त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आले होते 2 कॉन्स्टेबल त्यांनी मला न काही विचारता माझ्यावरती हात उचलला होता. मी त्यांना विचारलं तरी का मारलं तरी मला बोलले की तर जी घटना झाली त्या संदर्भात आपण रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दिलेला आहे की जे मारहाण केलेले आहेत 6 जणांनी मारहाण केली. त्या 6 जणांवरती आणि जे पोलीस कॉन्स्टेबल आले होते त्यांनी कोणतीही गोष्टीची शहानिशा न करता ज्या फिर्यादी आहेत त्यांनाच मारहाण केली. या संदर्भात कारवाईसाठी आपण त्यांना निवेदन दिले आहे. पुढील 8 दिवसामध्ये आपण त्याचे पाठपुरावा करू आणि कारवाईसाठी मागणी करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी. सर तेवढं फक्त मेल पाठवून द्या त्यांना ऑफिशियली. किती वेळ लागला सगळ्या गोष्टींसाठी? एका तुम्ही विटनेसवर सर्व गोष्टी आमचे 4 दिवस आम्हाला अजिबात मुख्य म्हणजे त्यांनी मारहाण केलं त्याला अटक होणार की